व्हॅल्यू असते 96. आय थिंक 97 असते. आय थिंक सॉरी. क्यू ऑफ एल एक्स क्यू ऑफ एल आपल्याला ए मिळाला, तर ए मायनस 97 केलं की आपल्याला त्याचा नंबर मिळतो, दॅट इज 0. आता थोडस खाली घेतो इकडनं. ओके, सो ए मायनस 97 केलं की आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते 0. अँड देन तो जो झिरोच नाही तो आपण जे मध्ये स्टोअर करणार. ओके, आणि सो त्याच्यामुळे मिळेल की आपल्याला व्ही ऑफ जे म्हणजेच काय की एच्या पोझिशनला आपल्याला त्याची व्हॅल्यू स्कॅनएफने ऍक्सेप्ट करता येईल. सो असं आपण पुढे इथे यूज करणार आहे. सो चेक, आता आपल्याला जे ची व्हॅल्यू मिळाली. सो इफ व्ही ऑफ जे इक्वल 0 म्हणजेच काय की तिथं आपण कुठलीच व्हॅल्यू ऑलरेडी ऍक्सेप्ट केलेली नाहीये, तर काय करायचं, प्रिंटएफ इंटर व्हॅल्यू ऑफ %c. आणि %c काय असणार आहे आपला EXP ऑफ I, म्हणजे तो जो कॅरेक्टर असणार तिथे आलेला तो. ऍक्सेप्ट दॅट व्हॅल्यू. ऍक्सेप्ट कशी करायची, स्कॅनएफ %d अँड व्ही ऑफ जे. ओके, सो इकडनं आपल्याला ती व्ही ऑफ जे ची व्हॅल्यू मिळेल, आणि जी व्हॅल्यू मिळेल ती स्टॅक मध्ये फक्त पुश करायची. सो पुश व्ही ऑफ जे. सो परत एकदा एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला कळेल. इथे इज लोअर का कंपल्सरी यूज केले त्याचे अगेन कारण सांगतो. बिकॉज इफ यू मध्ये असतं दॅट इज ABC स्टार अँड प्लस, अशा काही मध्ये एक्सप्रेशन असतात. कधी आपण जनरली व्हेरिएबल कॅपिटल घेत नाही, म्हणजे ABC स्टार प्लस असं आपण जनरली घेत नाही. ओके, इफ यू वॉन्ट तुम्ही त्याच्यासाठी पण करू शकता. सो त्या केसमध्ये फक्त करायला काय लागेल, जसं इज लोअर केलेलं आहे तसं इज अप्पर पण चेक करायला लागेल, आणि मग त्या केसमध्ये आय थिंक 68 तुम्हाला मायनस करायला लागते. सो दॅट्स डिपेंड ऑन यू, तुम्हाला जर का एक्स्ट्रा ऍडिशन करायचं असेल तर. बट जनरली एक्सप्रेशन मध्ये कॅपिटल लेटर्स नसतात. ओके, सो फर्स्ट आपण ते चेक केलं की तो कॅपिटल लेटर नाहीये ना. ओके, म्हणजे स्मॉल लेटर आहे ना. जर का स्मॉल लेटर असेल तर आपण आता काय करतो, तो जो वरती वेक्टर घेतला होता व्ही नावाचा, त्याच्यात आपण 26 ठेवले होते स्टॅटिक. त्याच्यामध्ये आपण काय केलं, फर्स्ट ऑफ ऑल आपण जे ची व्हॅल्यू कम्प्युट केली. तर त्याची व्हॅल्यू कम्प्युट कशी करणार, तर जो आपला स्मॉल लेटर आहे त्याच्यामधनं 97 मायनस केले की आपल्याला तो त्याचा इंडेक्स नंबर मिळतो. दॅट इज ए साठी जो 0 घेतलाय. सो ए ची आस्की व्हॅल्यू 97. 97 मायनस 97 मायनस 97 मिळतो आपल्याला 0. सिमिलरली जर का स्मॉल बी असेल तर 98 मायनस 97 मिळतो आपल्याला 1. आणि तसंच झेड पर्यंत आपल्याला म्हणजे जे आस्की व्हॅल्यू असेल त्याच्यानं आपण 97 मायनस केलं की आपल्याला तो प्रॉपर नंबर मिळतो. सो हे आपण इथे काम केलं. देन आपण काय केलं तर चेक केलं की जो आपण जे कम्प्युट केलेला तिथे आपल्याला तो नंबर मिळाला, दॅट इज 0, 1, 2 to 26 पर्यंतचा. ओके, सो तो जो नंबर आहे तो आपण चेक केला. जो 0 आहे ना, म्हणजे इनिशियलाइज 0 ला, कारण आपण स्टॅटिक डिक्लेअर केलेला आहे ना. सो इट विल गेट इनिशियलाइज टू 0. तो 0 आहे ना चेक केला. जर का 0 नसेल तर आपण त्याची व्हॅल्यू ऑलरेडी ऍक्सेप्ट केलेली आहे. जर का 0 असेल तर आपल्याला त्याची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायला लागेल. नसेल तर करायची नाही, असेल तर करायची. ओके, आणि ती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून झाली की ती फक्त स्टॅक मध्ये पुश करायची. ओके, आणि हे झाल्यानंतर मग एकदा आपण व्हॅल्यू पुश केली की एक लास्ट एल्स राहतो. जर का यापैकी काहीच नसेल तर काय, प्रिंटएफ इनव्हॅलिड पोस्टफिक्स एक्सप्रेशन किंवा इनव्हॅलिड ऑपरंड काइंड ऑफ. ओके, सो हा झाला ह्याचा पार्ट. अँड हे सगळं आपलं फॉर लूप कम्प्लीट झालं. एक्सप्रेशन आपला इव्हॅल्युएट करून झालं की जस्ट लाईक जसं काल सांगितलेलं सरांनी की आपलं एक्सप्रेशन संपलं पाहिजे आणि स्टॅक मध्ये एक व्हॅल्यू तरी पाहिजे फायनल. ओके, सो नाउ चेक दॅट फायनल व्हॅल्यू. सो इफ स्टॅक एम्प्टी, जर का स्टॅक एम्प्टी असेल तर काय होणार, आपण एरर प्रिंट करणार की इनव्हॅलिड
and then exit from that code. So then exit 0. And then ह्याच्या else पार्टला आपण काय करणार, आन्सर जे असणार ते प्रिंट करणार. सो प्रिंट %d is answer. ते काय करणार आपण स्टॅक मधनं पॉप करणार आहे. ओके, नाउ लेट्स चेक. postfix.c सेंटर postfix एक्सप्रेशन वापस आपण आपलं ह्याचं बघू abc प्लस स्टार. सो इफ यू कॅन सी आपला जो एबीसी होता तो ए माहिती नव्हता. सो लेट्स बी एंटर केला, बी पण एंटर केला आणि सी पण एंटर केला आणि याचा आन्सर जो नॉर्मल postfix एक्सप्रेशन म्हणजे 62 प्लस स्टार. ओके, so now if you want take a screenshot of this code. पूर्ण दाखवतो. कमेंट्स राहू देत का काढू याच्यातल्या? ओके, लेट्स कीप इट. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काढा. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस कोड. सो बेटा तुमच्याकडे तुम्हाला म्हणजे कोड करताना प्रॉब्लेम नाही येणार. बट आय विल सजेस्ट की हा तुम्ही स्वतःहून ट्राय करा postfixचा. अँड रिमेंबर स्टॅकचे फंक्शन ह्याच्यात लिहिलेले नाहीयेत, तुम्हाला stack.c फाईल इन्क्लूड केलेली आहे. सो तुम्ही इधर ही फाईल इन्क्लूड करू शकता और तुम्ही हे सगळे जे स्टॅकचे फंक्शन्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. सो एनी डाउट्स इन दिस कोड? मेजर पार्ट काल सरांनी कव्हर केलाच होता की हाऊ टू इव्हॅल्युएट postfix एक्सप्रेशन. आजचा जो म्हणजे आजचा जो पार्ट होता तो म्हणजे व्हॉट इज द स्टॅटिक ॲरे. ओके, हा यूज का केला, अगेन स्टॅटिक का केला, बिकॉज आपल्याला ते सगळे व्हेरिएबल्स म्हणजे व्हेरिएबल्स आपण करस्पॉन्डिंग जे इंडेक्स नंबर ठेवले होते ते 0ला इनिशियलाइज करायचे. अँड देन मेजर पार्ट इज दिस. ओके, इज लोअर चेक केलं म्हणजे या एक्सप्रेशन मध्ये जनरली आपण सगळे स्मॉल लेटर्सच वापरतो. you want तुम्ही कॅपिटल लेटर्स साठी ट्राय करू शकता, बट आय विल नॉट सजेस्ट इट. देन इकडनं 97 मायनस का केले का, तर आपल्याला त्याचा नंबर म्हणजे ऍज अ इंटिजर नंबर हवा होता आपल्याला. अँड देन चेक केलं म्हणजे त्याची व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली. जर व्ही ऑफ जे इक्वल 0 असेल म्हणजे काय की आपण इनिशियलाइज केलाच नाही तो व्हेरिएबल, मग त्याची व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली अँड देन जी की आपण व्हॅल्यू घेतली ती स्टॅक मध्ये पुश. सो एनी डाउट्स इन दिस कोड? Okay. आपण काल काय सांगितलं होतं, विचार केला होता की आपल्याला जी व्हेरिएबलची नावं स्टोअर करायची. मेन डिफिकल्टी इज व्हॉट, इफ यू हॅव सिंगल डिजिट नंबर्स नो प्रॉब्लेम, बट इफ यू हॅव व्हेरिएबल दॅट वॉज अ इश्यू, करेक्ट. अँड इफ व्हेरिएबल इज गोइंग टू रिपीट वी शुड नॉट आस्क द व्हॅल्यू. आपण जर व्हेरिएबल रिपीट होत, इथे फॉर एक्झाम्पल प्रत्येक व्हेरिएबल एकदाच आलंय, तेव्हा इट वॉज इझी फॉर अस की आपल्याला काय करू शकत होतं, आपण व्हेरिएबलचं नाव एकदा आल्यामुळं आपण व्हेरिएबलचं नाव बघितलं, इट्स नॉट अ डिजिट. इफ इट इज नॉट अ डिजिट वी आर आस्किंग युजर टू एंटर इट्स व्हॅल्यू. मग आपण त्या व्हॅल्यू स्टोअर करत होतो. आणि तुम्हाला काल स्ट्रक्चरची आयडिया दिली होती की व्हेरिएबलचं नाव आणि त्याची व्हॅल्यू काय आहे ती, करेक्ट. मग हे जरा थोडंसं प्रोग्रामिंग, ज्यांना चांगलं प्रोग्रामिंग आहे त्यांच्यासाठी आयडिया खरंच चांगली आहे आणि यू शुड आयडियली डू दिस. मी त्याच्यापुढे जाऊन लिंक लिस्ट वापरा म्हणेन. पण जे काही ॲव्हरेज प्रोग्रामर आहेत की ज्यांना फारसं प्रोग्रामिंग येत नाही, ज्यांना एक्सप्लेन करावं लागतं, त्यांच्यासाठी एक मी नवीन आयडिया सांगितली होती. ती काय होती की तुमची जी व्हेरिएबलची नावं आहेत ती व्हेरिएबलची नावं
हे सिंगल डिजिट नंबर पण सिंगल डिजिट होते आपले आणि व्हेरिएबलचे नाव पण सिंगल डिजिट आहेत, बरोबर ना. मग व्हेरिएबलचे नाव जर आपले सिंगल अल्फाबेट आहेत, व्हेरिएबलचे नाव जर सिंगल अल्फाबेट असतील तर आपल्याकडे किती अल्फाबेट इंग्लिश लँग्वेजमध्ये 26. मग आपण काय केलं इथे आयडिया, आपण 26 अल्फाबेटचा काउंटर घेतला इथं. ठीक आहे, हे काउंटरचा ॲरे. आय गेस द ॲरे नेम वुड बी व्ही फॉर व्हेरिएबल्स. आणि मग इथं काय केलं आपण, जे इंडेक्स नंबर ॲरेचे जे असतात 26 अल्फाबेट्स म्हणल्यावरती 25 पर्यंत गेलं, 0-25. आता हे जे काउंटर्स आहेत, हा ॲरे मी म्हणजे मला माहिती आहे कोड काय लिहायचो, पण मी हा ॲरे स्टॅटिक डिक्लेअर करेन. स्टॅटिक डिक्लेअर केल्याने काय होतं, ऑटोमॅटिक सगळे काउंटर 0 होतात. ठीक आहे, नाहीतर तुम्हाला नंतर फॉर लूप टाकायला लागेल आणि सगळे अख्खाच्या अख्खा ॲरे 0 करायला लागेल. ठीक आहे, आता त्याच्या पुढे जाऊन काय करायला लागेल, की आता मला हे जे माझे नंबर्स आहेत किंवा काउंटर्स आहेत, हे मला प्रत्येक अल्फाबेटला मॅप करायला लागतील. मग मॅपिंग मी काय करतोय, की अल्फाबेट ए साठी 0, बी साठी 1, सी साठी 2, डी, ई असं करत करत झेड पर्यंत मी गेलो. म्हणजे ए चा अल्फा काउंटर नंबर 0 आहे, बी साठी हा काउंटर आहे, सी साठी हा काउंटर आहे, डी साठी हा काउंटर आहे, बरोबर ना. मग जर ते व्हेरिएबल आलं तर त्याची व्हॅल्यू मी कडनं ऍक्सेप्ट करतोय आणि ती व्हॅल्यू मी स्टोअर करतोय. नॉट काउंटर, सॉरी, व्हॅल्यू. लक्षात आहे. मग मला कसं कळतं की ते व्हेरिएबल आधी येऊन गेलं का नाही. जर त्याची व्हॅल्यू, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर 0 असेल, म्हणजे ते व्हेरिएबल पहिल्यांदा आलंय. सो इन दॅट केस आय एम गोइंग टू आस्क युजर एंटर द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबलचं नाव काय, ते EXPF आहे आपलं, बरोबर चाललंय हे. मग ती जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर कुठे करायची आपल्याला, तर इथं व्हॅल म्हणलंय मी, त्याच्याऐवजी मी काय आता म्हणेन इथं व्ही ऑफ, काय लोकेशन द्यायला लागेल मला सांगा आता. प्रॉब्लेम होता फक्त इथला आहे. काय व्हॅल्यू आहे ती, तर मला इथं व्ही, ह्या जो ए आहे त्याचं 0 करायचं आहे. मग आता हा जे अल्फाबेट ए आहे, जे आपल्या EXPF I मध्ये काय मिळणार आहे, इथं ए मिळणार आहे. मग ए म्हणजे काउंटर 0 ना, मग एचा 0 कसा करायचा. What I taught you when I taught you this character 0 into number 0 -48. सेम लॉजिक, की मला स्मॉल अल्फाबेट जे आहेत, स्मॉल ए, त्याची ASCII व्हॅल्यू स्टार्ट विथ 97. मग 97 जर स्टार्ट झालं तर 97 याचं मायनस केले मी, -97, तर काय मिळतं, 0 मिळतो. बी ची ASCII व्हॅल्यू 98 आहे, सो 98 - 97 काय येतं, 1 येतो. सी ची ASCII व्हॅल्यू 99 आहे, -97 केलं तर काय येतं, 2 येतो. तर फक्त करायचं काय मला इथं, हा जो काही त्याचा EXPF I आहे, सॉरी, हा EXPF I, त्यातनं आपला अल्फाबेट मिळाला ए, त्यातनं जर -97 जर मी केलं तर मला मिळणार आहे त्यातला ॲरेचा इंडेक्स नंबर, आणि त्या लोकेशनला मी त्याची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं ए, तर इथं ए हा माझा EXPF I म्हणजे त्या आपल्या एक्सप्रेशन मधलं ith कॅरेक्टर इज ए. ए -97 इज 0. सो व्ही ऑफ 0 मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केली. ए ची व्हॅल्यू कडनं ऍक्सेप्ट केली, ती काय समजा 5 आहे, तर आता इथं 5 स्टोअर झाला. समजतंय. इथं 5 स्टोअर झाल्यानंतर मला ॲरेमध्ये पण ते स्टोअर करायचंय. सो व्हॉट आय एम गोइंग टू स्टोअर हिअर. आता इथं मला सोपं जाईल, इथं पण मला तेच करता वाटल्यास व्ही ऑफ EXPF I -97 ही सेम गोष्ट मी ठेवीन इथं. इथली सेम व्हॅल्यू मला स्टॅकमध्ये पुश करायची, बरोबर ना. मग आता पुढच्या हा प्लस लागला, प्लस ऑपरेटर झाला, आपण ते सॉल्व्ह केलं. इथं मला परत ए आला, इथं सॉरी, हा होता तो पोस्टफिक्स आपण बघतोय. हा इथनं ए नंतर परत ए आला. आता आपण काय बघणार, ए ची ASCII व्हॅल्यू काय, 97 -97 0. मग व्ही ऑफ 0 बघा बरं, तर व्ही ऑफ 0 काय आहे, 5 आहे, नॉन 0 आहे. सो नॉन 0 असेल तर काही ऍक्सेप्ट करायची गरज नाहीये. यूज द सेम व्हॅल्यू. म्हणजे फक्त करायला काय तुम्हाला पाहिजे, इथं इफ टाकायला लागेल, इफ, बरोबर. हा जो काय व्ही आहे, व्ही ऑफ EXPF I -97, हे जे काही आपला काउंटर येतो, तो काउंटर इफ इट इज नॉट इक्वल टू 0 तरच आपल्याला त्याची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची, म्हणजे एकदाच ऍक्सेप्ट होणार आहे. आणि जे काय व्हॅल्यू असेल ती पुश करायची प्रत्येक वेळेस. लक्षात आलंय. तर त्यांनी तुम्हाला हे जे काय एक्सप्लेनेशन त्याला दिलं असेल असं मला वाटतंय, पण हे तुम्हाला काय कळलं का लॉजिक बघा. आणि जे व्हेरिएबल्स येणारच नाहीत, जे आपण अल्फाबेट्स वापरलेच नाहीत व्हेरिएबल्स इथं एक्सप्रेशन मध्ये, दे विल रिमेन 0, दे आर हार्मलेस, डोंट वरी. ऑफकोर्स आता आता मेमरी असं वाया चालली आहे की जे आपण व्हेरिएबल्स वापरत नाही त्यांची मेमरी आपण वाया घालवतो, त्यांच्या व्हॅल्यू 0 स्टोअर करून, पण आपल्याला त्यातनं फ्लॅग सारखा उपयोग होतोय. ते व्हेरिएबल आलं का नाही आपल्याला कळतं जात त्यातनं. सो अल्टरनेटिव्हली इफ यू वॉन्ट टू सेव्ह मेमरी, कॅन गो फॉर दिस. म्हणून प्रोग्रामिंग जरा कॉम्प्लिकेटेड होईल येतनं, स्ट्रक्चरचा ॲरे घेऊन. अजून पण मेमरी इफिशियंटली वापरायची आहे, तुम्ही लिंक लिस्ट घ्या, विल बी युझिंग मेमरी मोर इफिशियंटली. लक्षात आलं मला. आर्य नवीन टेक्निक आहे, इंटरेस्टिंग एक्झाम्पल.
So we covered yesterday postfix evaluation of postfix expression. Okay. So आता तुम्ही जरा postfix evaluationचं एक ॲनिमेशन बघा जरा आहे, कळतं का समजेल तुम्हाला हे. आता हे तुम्हाला काय दिलंय इथं मी एक postfix expression दिलंय. Before I show you animation, what everybody have to do is open your notebooks and solve this. Stack वापरा. हे postfix आहे. आपण आता जे काय प्रोग्राम लिहिला ना, काल तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन केला, नंतर आपण त्या व्हेरिएबल्सचं नाव ऍड केली, नंतर अजून तुम्हाला अजून नवीन ट्रिक सांगितल्यात. तर हे सगळ्यात सिम्पल, आपण यात सगळे डिजिट्स वापरलेत. देर आर नो व्हेरिएबल्स हिअर अँड इट्स इझी टू सॉल्व. काय करायचं असतं, दोज आर अब्सेंट यस्टरडे आय एम रिपीटिंग. जर इथं ऑपरंट असेल स्टॅकमध्ये पुश करायचा, तसा ऑपरेटर आला की दोन ऑपरंट स्टॅकमध्ये पॉप करायचे, ते ऑपरेशन एक्झिक्यूट करायचं आणि त्याचा रिझल्ट परत स्टॅकमध्ये पुश करायचा. सो वी इव्हॅल्युएट पोस्टफिक्स एक्सप्रेशन विथ द हेल्प ऑफ स्टॅक. सगळ्यांनी सॉल्व करा हे ऑन पेपर. एक्सप्रेशन लिहून घ्या, एवढं सॉल्व करा, स्टॅक वापरा आणि फायनल आन्सर जे काय येईल ते चॅट बॉक्समध्ये टाईप करा. लेट्स सी हाऊ मेनी ऑफ यू गेट इट करेक्ट. सी प्रोग्रामिंग मध्ये पॉवर काढण्यासाठी फंक्शन आहे पॉव नावाचं. असं मॅथमॅटिक्स मध्ये कुठलंही असं ऑपरेटर नाहीये आणि आपण मॅथ्स मध्ये लिहिताना रेस टू लिहितो. तर रेस टूला आपण जे एक्सॉर वापरतो, आपण वापरतो ना लेटर कॅरेट, त्याच्या आधी डॉलर वापरला. सो डॉलर मीन्स रेस टू. नाउ सॉल्व दिस. If you have solved it and says 46, check how you get it. 4 and 2 operand push in the stack. Dollar म्हणजे raise 2. Pop 2 operand from the stack. It is 4 square. 4 square is 16. Push back and the stack. पुढे काय आला 3. ऑपरंड आहे स्टॅक मध्ये पुश करा. स्टार ऑपरेटर मल्टिप्लिकेशन आहे. पॉप 2 ऑपरंड फ्रॉम द स्टॅक. 16 3 is 48. Push in the stack. Next, operand 3 push in the stack. Minus sign, subtraction, sequence is important. पहिल्यांदा आपण जे पॉप करतो तो सेकंड ऑपरंड असतो. So it's 48 minus 3. 45 answer push back in the stack. Operand A 8 push in the stack. Next 4 operand A push in the stack. Next slash operator A. So pop 2 operands from the stack. 8 slash 4 sequence is important. Answer is 2 push back in the stack. Next what do you have? 1 operand A push in the stack. Again you have 1 push in the stack. Operand A. Next plus operator A. Pop 2 operands from the stack. 1 and 1. So 1 plus 1 is 2. Push back and the answer in the stack. Next slash operator A. Pop 2 operand from the stack. 2 slash 2 is 1. Push back answer in the stack. 1 push kara parat. Next plus operator. Pop 2 operand from the stack. So 45 plus 1 46. That's the final answer which is in the stack. सगळ्यांना कळलंय? Good. Expression is collection of operators and operands. Correct? Then it has got 3 different ways: prefix, infix and postfix. हे सगळ्यांना माहिती आहे, आपण शिकलोय already. So we have to convert now infix to postfix. So I have given you these examples. Everybody note down one by one example and convert into postfix. तुम्हाला 5 example दिली तिथं. प्रत्येक postfix काढा and we'll start discussing about the code. So highest priority raise to म्हणजे पॉवर, त्यानंतर स्टार स्लॅश, त्यानंतर प्लस मायनस. प्लस मायनसची प्रायोरिटी सगळ्यात लोएस्ट आहे आणि यांच्यामध्ये यांची असोसिएटिव्हिटी आहे LR. यांच्यात जो पहिला येईल तो लेफ्टला येईल तो टॉप प्रायोरिटी द्यायची. आता आपल्याला काय करायचंय,
we have to convert this infix into postfix. Hope your answer is ready. आपण एक एक सॉल्व करूयात. So what is the answer for this? How do you solve this? काय करतो आपण? 2 + 3 * 4. आपण ब्रॅकेट्स वापरतो, करेक्ट? तर ब्रॅकेट्स वापरताना आपण फक्त आता पोस्टफिक्स पाहिजे, मला प्रिफिक्स नकोय. जस्ट फोकस ऑन पोस्टफिक्स राईट नाउ. आवर आयडिया इज टू कन्वर्ट इनफिक्स टू पोस्टफिक्स. दॅट्स अवर करंट टॉपिक नाउ. ओके, आपण काय करतो? ब्रॅकेट्स टाकतो, पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन सॉल्व करणार आणि नंतर ऍडिशन. आणि आपल्या पोस्टफिक्ससाठी आपण काय करतो? वी ट्रॅव्हर्स दिस फ्रॉम राईट टू लेफ्ट अँड मॅप क्लोजिंग ब्रॅकेट विथ द ऑपरेटर. मग हा जो ऑपरेटर याला मॅप करायचा याच्या क्लोजिंग ब्रॅकेटला, हा झाला याच्या क्लोजिंग ब्रॅकेटला, राईट? सो याचा आन्सर काय आलं? 2, 3, 4 या क्लोजिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी येणारे स्टार आणि या ठिकाणी येणारे प्लस. यू ऑलरेडी नो दिस. जरा प्रॉब्लेम लक्षात घ्या. Why, by the way, those are absent yesterday. Why are we converting infix to postfix? What is reason? की प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये किंवा रिअल लाईफ मध्ये आपण मॅथ्स मध्ये आपण नेहमी इनफिक्स लिहितो, पण इनफिक्स जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो तेव्हा एक्झिक्युशन टाइमच्या वेळेस आपल्याला डिसाईड करायला लागतं की यातलं पहिलं ऑपरेशन कुठलं आहे, दुसरं कुठलं आहे, ब्रॅकेट्स आधी का, हे आधी का, ते आधी, हे डिसिजन मेकिंग मध्ये वेळ जातो. पण जेव्हा आपण इनफिक्सचं पोस्टफिक्स करतो तेव्हा ऑलरेडी हा सगळा विचार केलेला असतो आणि तो विचार करूनच आपण कन्वर्ट करतो. तेव्हा जेव्हा आपण पोस्टफिक्स इव्हॅल्युएट करतो, म्हणजे पोस्टफिक्स आपण एक्झिक्यूट करतो, सॉल्व्ह करतो, त्यावेळेस फक्त आपण सॉल्व्हच करतो. सो मल्टिप्लिकेशनला जो काय वेळ लागणार तो लागणारच आहे, तो काय आपण वाचू शकत नाहीये. म्हणजे डिसिजन मेकिंग व्हायला पाहिजे की यातलं पहिलं ऑपरेशन कुठलं, दुसरं ऑपरेशन कुठलं, तो वेळ आपला वाचतो. सो बॉटम लाईन इज postfix evaluates faster than infix and that's why we convert infix to postfix. हे आपल्याला कुठे लागणार आहे? नेक्स्ट इयर आपण जेव्हा कंपायलर कन्सेप्ट शिकणार आहोत, हे कंपायलर कसं आतमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला सगळं लागणार आहे. कारण कंपायलर सगळं आतमध्ये आपण प्रोग्राम लिहितो इनफिक्स मध्ये. कंपायलर आपण जेव्हा प्रोग्राम कंपाईल करतो तेव्हा कंपायलर आपलं इनफिक्सला पोस्टफिक्स मध्ये कन्वर्ट करत असतो. आणि आपण जो प्रोग्राम लिहिला ना कालची असाइनमेंट इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स, तो प्रोग्राम आपल्या EXE मध्ये किंवा आपल्या एक्झिक्युटिव्ह फाईलमध्ये ऍड केला जातो. म्हणजे जेव्हा आपला प्रोग्राम रन करतो आपण तेव्हा काय सॉल्व्ह होत असतं? तर पोस्टफिक्स सॉल्व्ह होत असतं. जेव्हा फाइंड आउटपुटचे क्वेश्चन येतात आणि एक्सप्रेशन असतात आपण नेहमी चुकतो. का चुकतो? कारण आपण सॉल्व्ह करत बसतो इनफिक्स. ते इनफिक्स होतं पोस्टफिक्स सॉल्व्ह ऍक्च्युअली रन टाइमला होतं पोस्टफिक्स होत असतं. ते कुठेतरी आपण तेव्हा गणतो. समजतंय? तर एनिवेज आता पॉईंट असा आहे की तुमच्याकडे जे काही एक्सप्रेशन तुम्ही इनफिक्स घेतलेत त्यात आपल्याला पोस्टफिक्स करायचंय. मग हा जो काय तुमचा ॲरे आहे आणि आता ह्यात तुमचं इनफिक्स एक्सप्रेशन स्टोअर केलं, समजा 2 + 3 * 4, ठीक आहे, आणि तुमचा स्ट्रिंगचा एंड \0, हे माझं इनफिक्स या एक्सप्रेशन. मला आता ह्याचं पोस्टफिक्स करायचंय. तर प्रॉब्लेम असा आहे की आपण आता जे काही मॅन्युअली केलं ब्रॅकेट टाकून, तर ब्रॅकेट टाकायच्या कशा? आपण काय म्हणलं की प्लस आधी का स्टार आधी? स्टार. मग याला 3 आणि 4 ब्रॅकेट टाकली आणि मग ते आपण ऑपरेटरला क्लोजिंग ब्रॅकेट किंवा ओपनिंग ब्रॅकेटची मॅप केलं प्रिफिक्स किंवा पोस्टफिक्ससाठी. प्रिफिक्स म्हणजे ओपनिंग ब्रॅकेट, पोस्टफिक्स म्हणजे क्लोजिंग ब्रॅकेट. पण ब्रॅकेट टाकणार कशा तिथं तुम्ही? म्हणजे आपल्याला जे पेपरवर जे सोपं वाटलं, ब्रॅकेट टाका, मॅप करा, ॲरो करा, दॅट वॉज गुड फॉर पेपर. त्याचा प्रोग्राम जर लिहायला गेलात तर इट इज नॉट पॉसिबल. पॉसिबल आहे पण खूप डिफिकल्ट आहे. का डिफिकल्ट आहे? कारण की मला पहिल्यांदा बघायला लागेल की यातले ऑपरेटर कुठले कुठले आहेत, त्यातला हायस्ट प्रायोरिटी ऑपरेटर कुठला आहे. समजा हा आहे, त्याचे ऑपरंट्स कोण आहेत. मग ते ब्रॅकेट टाकायला मला जागा पाहिजे ना इथं शिफ्ट करायला. म्हणजे मला सगळे शिफ्टिंग करणं आलं, मग इथं ब्रॅकेट टाकायला जागाच नाही ना. सो टू फर्स्ट क्रिएट द स्पेस अँड देन इन्सर्ट इन ओपनिंग ब्रॅकेट. मग इकडे जागा पाहिजे क्रिएट करायला, मग इकडे क्लोजिंग ब्रॅकेट. सो थिंक अबाउट दिस. आपण जी ब्रॅकेटची आयडिया वापरली ही आपल्याला 1 मार्क क्वेश्चनसाठी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, आपल्याला ऑनलाईन एक्झाम द्यायचं असेल तर फास्ट उत्तर मिळण्यासाठी बेस्ट आयडिया आहे. पण जसा प्रोग्राम लिहायचा असेल तर इट इज अ वर्स्ट आयडिया. मग ह्यांनी आपल्याला काय सांगितलंय की जर इनफिक्सचं आपल्याला पोस्टफिक्स करायचं असेल तर स्टॅक वापरा, इट इज इझी. सो अगेन इट्स अ ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक. मी तुला परत सांगतोय की आपल्याला हे जे काही ऍप्लिकेशन आहे इनफिक्सचं पोस्टफिक्स करायचंय, हे कंपायलर वापरतो कंपायलेशनच्या वेळेस, हे लागणार आहे पुढच्या वर्षी. आत्ता आपण का शिकतो DS मध्ये? कारण की हे वापरा इनफिक्सचं पोस्टफिक्स करायला आपण वापरतो स्टॅक. मग स्टॅक साधे प्रोग्राम करण्यापेक्षा काहीतरी आपण गोल घेतला, टास्क घेतलं की त्याचं ऍप्लिकेशन तुला कळतं. सो इट्स अ ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक अँड दॅट्स वाय वी आर लर्निंग. मग आता करायचं काय? स्टॅक आपण कसं काय प्रोग्राम लिहायचा आहे? तर सोपं आहे. काय करायचं? फर्स्ट स्टेप,
स्टॅक इनिशियलाइज करा. घेतला स्टॅक. आता हे आपल्याला इनफिक्स ट्रॅव्हल्स करत जायचंय कुठपर्यंत, स्ट्रिंगच्या एंड पर्यंत. आता आपल्याला करायचं काय, इनफिक्स टू पोस्टफिक्स होतं म्हणजे काय होतं की जो आपला ऑपरेटर मध्ये आला ऑपरंटच्या मध्ये तो नंतर लागणार आहे ना, पोस्ट म्हणजे नंतर, ऑपरंटच्या नंतर येणार आहे. मग आता जो ऑपरेटर आपल्याला मिळाला हा आपल्याला नंतर लागणार आहे, म्हणजे कुठेतरी टेम्पररी स्टोअर करणं भाग आलं. मग हे ऑपरेटर्स टेम्पररी स्टॅकमध्ये स्टोअर करायचे. दिस इज द ओनली पर्पज ऑफ स्टॅक. पण ते पॉप कधी करायचे, पुश कधी करायचे, ह्याला थोडंसं डोकं वापरायला लागेल. स्पेशली आपल्याला कम्पेअर पण करायचं. तर नीट आता पुढची 5 मिनिटं नीट ऐका. If somebody is getting late, listen to me for 5 minutes, and then if you want to leave for somewhere, you can leave. But right now, these next 5 minutes are important. आता करायचं काय, पहिल्यांदा काय आला 2, हा ऑपरंड आहे. हा ऑपरंड आपल्या इनफिक्स मधनं पोस्टफिक्स स्ट्रिंग मध्ये कॉपी करायचा. इनफिक्स ही स्ट्रिंग आहे, आपण कन्वर्ट करणारी जी पोस्टफिक्स आहे ती पण स्ट्रिंगच असणार आहे. तर मी आता कॉपी करतोय, हा 2 ला आहे तसाच इथं कॉपी करतोय. ठीक आहे. हा ऑपरंड कॉपी करायचा. व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबल जे काय असेल तिथे कॉपी करायचं, फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं नाही. आता वी आर इंटरेस्टेड ओनली ऑपरेटर नाव. आणि स्टॅकमध्ये काय पुश करतोय आपण, आता ऑपरेटर पुश करतोय, ऑपरंट्स नाही, व्हॅल्यूज नाही. मग आजचं वेगळं होतं इव्हॅल्युएशन पोस्टफिक्स, म्हणून मुद्दा मी एक दिवसाचा गॅप घेतला. आता टॉट इज यस्टरडे ऑल्सो. आता काय आला प्लस. आता प्लस ऑपरेटर आपल्या स्टॅकमध्ये पुश करायचा. स्टॅक तसा एम्प्टी होता, काही कम्पेअर करता येत नाही, काही नाही, सो पुश करायचा. आता परत काय आला 3, ऑपरंड आहे, आपल्या पोस्टफिक्स स्ट्रिंग मध्ये कॉपी करायचा. ही आपली पोस्टफिक्सची स्ट्रिंग आहे, राईट हिअर पोस्टफिक्स ही स्ट्रिंग आहे, तो कॉपी करतो आपण, किंवा स्क्रीनवरती प्रिंट केलं तर चालेल डायरेक्टली. आता काय आलं स्टार. आता आपला करंट ऑपरेटर जो आहे तो करंट ऑपरेटर स्टार आहे. तर ब्लाइंडली नुसतं स्टॅकमध्ये पुश नाही करायचं. तर करायचं काय, स्टॅकचा टॉपमोस्ट ऑपरेटर बघायचा कुठला आहे. स्टॅकचा टॉपमोस्ट ऑपरेटर कुठला आहे, प्लस आहे. करंट ऑपरेटर कुठला आहे, स्टार आहे. मग प्रायोरिटी कोणाची आहे, करंट ऑपरेटरची. मग करंट ऑपरेटरची प्रायोरिटी स्टॅकच्या ऑपरेटरपेक्षा हायर असेल तर करंट ऑपरेटर स्टॅकमध्ये पुश करायचा. नीट ऐका, करंट ऑपरेटरची प्रायोरिटी हाय असल्यामुळं स्टॅकमध्ये पुश करायचा. सो आय एम गोइंग टू पुश स्टार इन द स्टॅक. I repeat, at any given instance, if you look into the stack, the topmost operator of stack will be always highest priority. आणि त्याची प्रायोरिटी कमी कमी होत जाईल, बॉटम मोस्ट ऑपरेटर सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी असेल. नीट बघा, समजतंय. नेक्स्ट, आता पुढे काय आपल्याला आलं 4. आता 4 काय, ऑपरंड आहे, कॉपीड ॲज इट इज, केला कॉपी. आता काय मिळालं तुम्हाला इथं, स्ट्रिंगचा एंड आला /0. जेव्हा स्ट्रिंगच्या एंडला पोहोचल तेव्हा करायचं काय, आपले जे काही ऑपरेटर स्टॅकमध्ये पेंडिंग आहेत ते स्टॅक एम्प्टी होईपर्यंत, व्हाईल नॉट स्टॅक एम्प्टी, पॉप अँड डिस्प्ले. माझा स्टॅक एम्प्टी होईपर्यंत मी ते पॉप करणार आहे, स्टार, अँड देन पुढचा आहे प्लस. डन. दिस व्हॉट इज युअर आउटपुट. हे तुमची पोस्टफिक्स. तुम्ही इनफिक्स मला इनपुट दिलीत, माझं हे आन्सर आलं. एकदा चेक करून घ्या, आपलं ब्रॅकेटने आपण काढलेलं हे आन्सर होतं आणि आपलं आन्सर सेम आलं का नाही. इज अ लॉजिक क्लिअर. काय करायचंय, पहिला ऑपरेटरला स्टॅकशी कम्पेअर करताना कारण स्टॅक एम्प्टी होता, तो ऑपरेटर पुश करायचा. पुढच्या प्रत्येक ऑपरेटरला आपल्याला कम्पेअर करायचंय की स्टॅकचा टॉपमोस्ट ऑपरेटर आणि करंट ऑपरेटर. जर करंट ऑपरेटरची प्रायोरिटी हायर असेल स्टॅकच्या टॉपमोस्ट ऑपरेटरपेक्षा तर करंट ऑपरेटर पुश करायचा. लोअर असेल तर काय करायचं, आय विल टेल यू इन द नेक्स्ट एक्झाम्पल. बट टिल दॅट राईट दिस एक्झाम्पल, राईट ऑन द स्टॅक, राईट युअर नोट्स. तुम्ही तुमचे स्टेप्स लॉजिक तयार करा. आता आय विल गिव्ह 2 minutes. आय विल वेट फॉर 2 minutes. काय होणार आता, नेक्स्ट एक्झाम्पल 2 * 3 + 4. आता यात काय होईल, ब्रॅकेट्स पहिले स्टारला येतील, मल्टिप्लिकेशनला आणि मग ऍडिशनला. आपल्याला पोस्टफिक्स करायचंय. सो मॅपिंग काय होणार आहे, हा प्लस जाईल याला आणि हा स्टार जाईल याला. सो आन्सर इज व्हॉट, पोस्टफिक्स काय आला पाहिजे, 2 3 * 4 +. करेक्ट. आता आपल्याला हेच आन्सर जे ब्रॅकेटने केलंय त्याच्यावर आपल्याला स्टॅक वापरायचा आहे. सो वी वॉन्ट टू डू द सेम थिंग युझिंग स्टॅक. काय लॉजिक सांगितलं आता मी, की तुम्ही तुमची स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करा. स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करताना जर ऑपरंड आला, हे स्टेप्स तुम्ही लिहिणं महत्त्वाचं आहे. जर ऑपरंड आला तर तो ऑपरंड आहे तसा पोस्टफिक्समध्ये कॉपी करायचा. ऑपरंड म्हणजे काय, जो ऑपरेटर नाही तो ऑपरंड, जे काय असेल तो, व्हेरिएबलचं नाव असेल, डिजिट असेल, नंबर असेल, काय असेल तो असेल. मग हा 2 आला, ऑपरंड आहे, सो आय एम कॉपिंग इट ॲज इट इज. ऑपरेटर आला, आता हा ऑपरेटर आपला कोणाशी, करंट ऑपरेटर जो आहे तो स्टार आहे, कम्पेअर कोणाशी करणार तुम्ही,
स्टॅकच्या टॉपमोस्ट ऑपरेटरशी, पण स्टॅक एम्प्टी आहे, कम्पेअर करू शकत नाही आपण. सो पुश दॅट करंट ऑपरेटर इन द स्टॅक. डन. नेक्स्ट 3 काय आहे? 3 इज ऑपरेंड. सो व्हॉट यू डू विथ द ऑपरेंड, जस्ट कॉपी इट ॲज इट इज 3. त्यानंतर पुढे काय आला? प्लस. प्लस हा काय ऑपरेटर आहे. आता प्लस हा जो करंट ऑपरेटर आहे, हा करंट ऑपरेटर आहे आणि स्टॅकचा टॉपमोस्ट ऑपरेटर काय? स्टार आहे. मग करंट ऑपरेटर स्टॅकच्या टॉपमोस्ट ऑपरेटर पेक्षा मोठा नाहीये. इट्स नॉट हायर, इट्स लोअर. सो यू कॅनॉट पुश प्लस ऑन द स्टॅक. जर आपण प्लस पुश केला तर काय होईल? टॉपमोस्ट ऑपरेटर लोअर होईल. मी तुम्हाला माझी काय सांगितलं, कुठल्याही पॉइंटला बघितलं स्टॅकमध्ये तर कायम स्टॅक मधले जे ऑपरेटर आहेत ते हायर टू लोअर पाहिजेत. टॉपमोस्ट ऑपरेटर मी हायस्ट पाहिजे, बॉटम मोस्ट लोएस्ट पाहिजे. बरोबर आहे. सो मला प्लस पुश नाही करता येत. मग आता काय करायचं? तर स्टॅक मध्ये एक ऑपरेटर त्या प्लसची करंट ऑपरेटर कम्पेअर करायचे आणि जे हायर ऑपरेटर आहेत स्टॅकमध्ये, हायर करंट पेक्षा हायर, ते पॉप करायचे आणि यात प्रिंट करायचे किंवा कॉपी करायचे. सो स्टार प्लस पेक्षा हायर आहे म्हणून पॉप केला आणि स्टोअर केला इथं पोस्टफिक्स स्ट्रिंग मध्ये, कॉपी केला किंवा प्रिंट करा डायरेक्टली. झालं, स्टॅक एम्प्टी झाला आणि मग करंट ऑपरेटर जो आहे तो स्टॅक मध्ये पुश करायचा. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आला? परत 4 काय ऑपरेंड आहे? कॉपीड ॲज इट इज इन द पोस्टफिक्स स्ट्रिंग. मग काय आलं शेवटी? बॅकस्लॅश 0. स्ट्रिंगचा जेव्हा एंड होतो तेव्हा काय करायचंय? ऍट द एंड ऑफ स्ट्रिंग जे काही स्टॅकमध्ये ऑपरेटर पेंडिंग आहेत, स्टोर्ड आहेत, ते सगळे व्हाईल नॉट स्टॅक एम्प्टी पॉप देम अँड कॉपी इट किंवा प्रिंट इट. म्हणजे काय उरलाय? प्लस सम प्रिंटेड इट. चेक युअर फायनल आन्सर. 2 3 स्टार 4 प्लस, इट इज एक्झॅक्टली सेम व्हॉट यू वॉन्टेड. क्लिअर आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. काय केलं हे लिहून घ्या, स्टेप्स घ्या आणि पोस्टफिक्स आन्सर लिहून घ्या. आय गिव्ह 2 मिनिट्स फॉर दिस. एक एक एक्झाम्पल नीट कॉपी करा, समजून घ्या. मी थोडी थोडी कॉम्प्लेक्सिटी प्रत्येक वाढवतोय. एक एक केस मी ऍड करतोय आता प्रत्येक एक्झाम्पल मध्ये. आता काय करायचंय? ह्यातलं सगळ्यात पहिल्यांदा सॉल्व काय करायचं आपण करणार आहोत? मल्टिप्लिकेशन विल हॅव एक्झिक्यूट फर्स्ट. सो 3 स्टार 4 पहिल्यांदा एक्झिक्यूट होईल. मग नंतर काय होईल? प्लस का मायनस? तर प्लस मायनसची प्रायोरिटी इक्वल आहे. असोसिएटिव्हिटी आपली LR आहे. त्यातलं लेफ्टला कोण आलं? प्लस. सो 2 प्लस दिस अँड देन लास्टली विल बी मायनस. आपल्याला पोस्टफिक्स करायचंय तर ऑपरेटरचं मॅपिंग करायचंय क्लोजिंग ब्रॅकेटची. तर हा मायनस ऑपरेटर जाईल इथं यायला. मी रफली दाखवतोय कारण मला नंतर परत क्लीन करायचंय. स्टार जर याला आणि प्लस जर याला. सो व्हॉट विल बी द आन्सर? आन्सर विल बी 2 3 4. या क्लोजिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी येणारे स्टार, या क्लोजिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी येणारे प्लस, त्यानंतर 5 आणि मग या क्लोजिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी येणारे मायनस. दॅट्स युअर आन्सर. करेक्ट. आता आपल्याला सेम आन्सर मिळाला पाहिजे स्टॅक वापरून. तर काय करायचंय बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला नवीन काय शिकायचंय की असोसिएटेड हँडल कशी करायची हे तुम्हाला बघायचंय. पहिल्या 2 एक्झाम्पल मध्ये आपण काय बघितलं? प्रायोरिटी इक्वल हाय आणि लो असलेले आहे. ठीक आहे. आणि सिक्वेन्स वेगळा बघितला आपण. आता आपण काय करतो? वी स्कॅन द एक्सप्रेशन, इनफिक्स एक्सप्रेशन स्कॅन करतो लेफ्ट टू राईट. ऑपरेंड मिळाला, कॉपी इट इन पोस्टफिक्स ॲज इट इज. ऑपरेटर मिळाला, कम्पेअर करायला स्टॅकमध्ये काही नाहीये, सो पुश इन द स्टॅक. ऑपरेंड मिळाला, कॉपी इट ॲज इट इज. ऑपरेटर मिळाला, करंट ऑपरेटर काय? स्टार. स्टॅकचा टॉपमोस्ट ऑपरेटर काय? प्लस. स्टार प्लस पेक्षा हायर आहे. जेव्हा करंट ऑपरेटर टॉपमोस्ट ऑपरेटर पेक्षा हायर असतो तेव्हा करंट ऑपरेटर स्टॅकमध्ये पुश करायचा. केला पुश. त्यानंतर पुढं व्हॉट इज नेक्स्ट? 4 ऑपरेंड आहे, कॉपी इट ॲज इट इज. त्यानंतर काय नेक्स्ट? मायनस साईन. मायनस साईनचा करंट ऑपरेटर काय आला? मायनस. टॉपमोस्ट ऑपरेटर काय? स्टार. हो की नाही? आता काय सांगितलंय? हा मायनस लोअर आहे. मायनस ऑपरेटर आपण स्टॅकमध्ये पुश करू शकत नाही. मग काय करायचं? तर स्टॅकमध्ये करंट ऑपरेटर पेक्षा जेवढे ऑपरेटर हायर आहेत तेवढेच पॉप करायचे आणि कॉपी करायचे किंवा प्रिंट करायचे. मग स्टार मायनस पेक्षा हायर आहे, सो आय एम पॉपिंग इट अँड प्रिंटिंग इट किंवा कॉपिंग इट. परत चेक करा. आता मायनस आणि प्लस, टॉपमोस्ट ऑपरेटर प्लस आहे. मग मायनस प्लस मध्ये काय होईल? प्रायोरिटी इक्वल येते. मग त्यातला जो लेफ्ट आहे त्याला हायर प्रायोरिटी द्यायची. मग लेफ्ट म्हणजे कोण? तर प्लस मायनस मध्ये प्लस लेफ्टला आहे ना. मग लेफ्टचा ऑपरेटर हा करंट वाला जो असतो तो नेहमी राईट असतो. मग त्याच्या लेफ्टचा जो ऑपरेटर आहे तो स्टॅक मधला आहे. म्हणजे स्टॅक मधला जो ऑपरेटर आहे तो लेफ्ट वाला आहे. म्हणजे स्टॅकच्या ऑपरेटरला प्रायोरिटी जास्त द्यायची. म्हणजे तो मायनस पेक्षा हायर धरायला पाहिजे आपण. समजतंय? अँड दॅट्स वाय यू हॅव टू पॉप प्लस ऑल्सो अँड कॉपी इट. आता स्टॅक एम्प्टी झाला, कम्पेअर होऊ शकत नाही पुढं.
सो करंट ऑपरेटर स्टॅक मध्ये पुश करा. क्लिअर? ओके. त्यानंतर पुढे जायचंय. पुढचं काय? 5 काय आहे? ऑपरंड आहे. सो व्हॉट यू डू इज कॉपीड इन द स्टॅक, सॉरी इन पोस्टफिक्सिंग ॲज इट इज. आता काय आला? स्ट्रिंगचा एंड आला. स्ट्रिंगच्या एंडला आपण काय करतो? स्टॅकमध्ये जेवढे ऑपरेटर उरलेत, while not stack empty, pop and display. So minus sign. Now check your final answer. Is it same 2, 3, 4 star plus 5 minus? It's exactly same what you get using brackets, using stack. पण ब्रॅकेट्स वापरून प्रोग्राम लिहिता येणार नाहीये, स्टॅक वापरून प्रोग्राम लिहिता येणार आहे, कारण स्टॅक इज रेडी. इज इट क्लिअर? सो नीट समजून घ्या. तुम्ही रूल्स नीट तयार करा. काय करायचे ते पॉईंट्स लिहा. दिस एक्झाम्पल ऑलरेडी ओव्हर. हे नीट लिहून घ्या काय केलं आपण आता. अँड देन थिंक अबाउट नेक्स्ट वन. स्लोली विल बिल्ड द रूल्स. ज्यांना समजल्यांनी पॅरलली रूल्स पण लिहायला लागा, तर तुम्हाला प्रोग्रामिंग करता येणार आहे. मेन आयडिया प्रोग्रामिंगचं करायचं ह्याच्या पुढे जाऊन. आता तुम्हाला फक्त लॉजिक एक्सप्लेन करतोय मी. नेक्स्ट एक्झाम्पल काय होईल आता इथं? स्टार आधी का स्लॅश आधी? कारण प्लस आधी का मायनस? प्लस का स्टार तर स्टार, स्टार का मायनस स्टार, स्टार का स्लॅश? स्टार स्लॅशला प्रायोरिटी इक्वल आहे. लिहून ठेवले. डोंट गो ऑन बोर्ड मास. Look at this. Star has got equal priority in C language. So in among them associativity is LR. त्यातला पहिलं कोण आलं बघूयात. स्टार आणि स्लॅश मध्ये लेफ्टला कोण आहे? स्टार. सो स्टार शुड हॅव हायस्ट प्रायोरिटी. त्यामुळे 3 स्टार 4 पहिल्यांदा होणार. मग काय होईल? 6/3. मग आता ऍडिशन का सबट्रॅक्शन? तर पहिलं ऍडिशन, कारण यांचं पण असोसिएटिव्हिटी प्लस मायनसची LR आहे. त्यातलं पहिला जो लेफ्टला आहे तो पहिल्यांदा. सो प्लस मायनस मध्ये लेफ्टला कोण आहे? प्लस. म्हणजे 2 प्लस दिस. तर हे नंतर सॉल्व्ह होईल. आणि नंतर मग लास्टला सबट्रॅक्शन होणार आहे. एकदा ब्रॅकेट्स परफेक्ट आले की पुढे चुकत नाही, लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं? पोस्ट फिक्स म्हणजे मॅपिंग करूयात. हा स्लॅश ऑपरेटर जाणार या क्लोजिंग ब्रॅकेटची. मायनस विल गो विथ दिस, स्टार विल गो विथ दिस अँड प्लस विल गो विथ दिस. सो व्हॉट इज युअर आन्सर? इट इज 2, 3, 4. या क्लोजिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी स्टार येणार आहे. पुढचा क्लोजिंग ब्रॅकेट येणार आहे प्लस. त्यानंतर 6, 3 याच्या ठिकाणी येणार आहे स्लॅश आणि त्यानंतर येणारे मायनस. दॅट्स युअर आन्सर. ठीक आहे. आता आपण बघूयात की हे आपल्याला सेम आन्सर पाहिजे स्टॅक वापरून. सो युझिंग स्टॅक लॉजिक विल बी युझिंग द गेटिंग द सेम आन्सर. लेट्स सी हाऊ टू डू इट नाउ. चला, काय लॉजिक आहे आपलं? काय करतो आपण? वी ट्रॅव्हर्स गिव्हन इन्फिक्स एक्सप्रेशन लेफ्ट टू राईट टिल द /0 एंड पर्यंत. करंट एक्सप्रेशन चेक करा. करंट ऑपरेटर, करंट काय? EXPFI काय? ऑपरंड आहे. ऑपरंड असेल आपण कॉपी करतो ऍज इट इज. त्यानंतर पुढे काय? प्लस हा ऑपरेटर आहे. स्टॅक एम्प्टी आहे, कम्पेअर नाही करतायत. सो ऍड इन द स्टॅक प्लस ऑपरेटर. देन नेक्स्ट 3 ऑपरंड आहे, कॉपी इट ऍज इट इज. नेक्स्ट स्टार ऑपरेटर आहे. आता करंट ऑपरेटर स्टॅकच्या टॉप ऑपरेटर पेक्षा हायर आहे. हायर असल्यास आपण काय करतो? करंट ऑपरेटर पुश करतो. सो स्टार पुश केला. नेक्स्ट 4 हा काय? ऑपरंड आहे, कॉपी इट ऍज इट इज. नेक्स्ट काय? मायनस. आता मायनस काय? लोअर प्रायोरिटी आहे, स्टार हायर आहे. मग काय करायचं? हायर प्रायोरिटी ऑपरेटर पॉप करून कॉपी करायचंय. स्टार पॉप केला, प्रिंट केला. मग पुढं मायनस प्लस. त्यातला लेफ्टवाला म्हणजे स्टॅकवाला, कारण आधीचे ऑपरेटर सगळे स्टॅकमध्ये पडलेले आहेत. तो लेफ्टवाला म्हणजे स्टॅक मधला ऑपरेटर. सो प्लस पॉप केला, प्रिंट केला किंवा कॉपी केला. आता स्टॅक एम्प्टी झाला. करंट ऑपरेटर स्टॅकमध्ये पुश करा. झाला. त्यापुढे काय? 6 ऑपरंड आहे, कॉपी इट ऍज इट इज. पुढे काय आला? स्लॅश. आता स्लॅश आणि मायनस, स्लॅशची प्रायोरिटी यांच्यापेक्षा हायर आहे. सो स्लॅशची प्रायोरिटी हायर असल्यामुळे स्लॅशला स्टॅकमध्ये पुश केला. पुढे काय आला? 3 कॉपी इट ऍज इट इज. एंडला /0 गेल्यावरती आपण काय करतो? स्ट्रिंगच्या एंडला while not stack empty pop and print. म्हणजे काय मिळालं? स्लॅश मिळाला. त्यानंतर काय मिळाला? मायनस. चेक युअर आन्सर. इट इज एक्झॅक्टली सेम. ब्रॅकेट्सने वापरलं, स्टॅकने वापरलं, सेम आलं. क्लिअर आहे? So take your time, understand this, take 2-3 minutes, and those who already understood well, last one, try this, keep your answer ready. तुमचं आन्सर बरोबर आहे ना? महत्वाचं नाही, मला स्टॅक समजणे जास्त महत्वाचं आहे. स्टॅकने तुमचं उत्तर आलं पाहिजे, तुम्हाला स्टॅक कसा वापरायचा हे कळलं पाहिजे, कधी पुश करायचं कधी नाही पळायचं. ओंकार, तुझे सगळे आन्सर करेक्ट येत आहेत, पण तुझा कोड तयार ठेव. या ब्रॅकेट्स आहेत ह्याच ठेवायच्यात, त्यामुळे ब्रॅकेट्स पहिल्या सोडवायच्या. मग काय? स्टार का स्लॅश? तर स्टार लेफ्टवाला. आउट ऑफ देम associated is LR. So this and this first, and then this bracket /3, that will be last operand. Brackets completed. प्रत्येक ऑपरेटरला एक ब्रॅकेट पाहिजे.
So we have that here. So now map from right to left. हा ऑपरेटर स्लॅश जाईल या क्लोजिंग ब्रॅकेटला, हा मायनस जाईल या क्लोजिंग ब्रॅकेटला, हा स्टार याला आणि हा प्लस याला. सो आन्सर शुड बी व्हॉट 2. पोस्टफिक्स मध्ये कधी ब्रॅकेट नसतात. सो 2 त्यानंतर 3 मग या क्लोजिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी प्लस आला, मग 8 2 या क्लोजिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी मायनस, या क्लोजिंग ब्रॅकेटच्या ठिकाणी स्टार, मग पुढे आला 3 आणि स्लॅश. दॅट्स आन्सर एक्सपेक्टेड. आता आपल्याला हे आन्सर आलं पाहिजे स्टॅक वापरून, म्हणजे आपलं लॉजिक कम्प्लीट होऊन जाईल आता. ठीक आहे. सो आय एम जस्ट कीपिंग ब्रॅकेट ॲज इट इज ओरिजिनल ब्रॅकेट्स अँड देन रिमूव्हिंग आवर ब्रॅकेट विच आय डीड हिअर. आता बघा आपल्याला हे इन्फिक्स एक्सप्रेशन युजरकडनं मिळालंय, यामध्ये ऑलरेडी ब्रॅकेट्स आहेत. सो व्हॉट इज अवर लॉजिक. आता ओपनिंग ब्रॅकेट आल्यावरती काय करायचं, ओपनिंग ब्रॅकेट जेव्हा लागेल तेव्हा ओपनिंग ब्रॅकेटचा हायच प्रायोरिटी, सो ब्रॅकेट स्टॅकवर पुश करायची, फक्त ओपनिंग ब्रॅकेट. ठीक आहे. नंतर ऑपरेंड आहे, कॉपी करा. ऑपरेटर आला, आता हा ऑपरेटर ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, सो आतमधल्या ब्रॅकेटला हायर प्रायोरिटी असते, सो पुश प्लस इन द स्टॅक. त्यानंतर 3 ऑपरेंड कॉपीड ॲज इट इज. नंतर काय आला क्लोजिंग ब्रॅकेट. जेव्हा क्लोजिंग ब्रॅकेट येतो तेव्हा जोपर्यंत ओपनिंग ब्रॅकेट स्टॅकमध्ये येत नाही तोपर्यंत ऑपरेटर पॉप करायचं आणि प्रिंट करायचं. ब्रॅकेट पॉप करायची पण प्रिंट नाही करायची. सो प्लस पॉप केला, प्रिंट केला, ओपनिंग ब्रॅकेट पॉप केली, प्रिंट करायची नाही कारण ब्रॅकेट्स नसतात त्याच्यामध्ये, फक्त पॉप केली. नेक्स्ट स्टार आला, स्टॅक एम्प्टी आहे, कम्पेअर नाही करतायत, पुश इन द स्टॅक. ओपनिंग ब्रॅकेट आला, ओपनिंग ब्रॅकेट स्टॅकमध्ये पुश करायचे, फक्त ओपनिंग, क्लोजिंगला पॉप करायच्यात. 8 आला, ऑपरेंड आहे, कॉपीड ॲज इट इज. त्यानंतर काय आला परत मायनस, ऑपरेटर आहे, इथं ब्रॅकेट आहे, ऑपरेटर ब्रॅकेटच्या आतमध्ये त्यामुळं पुश इन द स्टॅक. 2 आहे, ऑपरेंड आहे. क्लोजिंग ब्रॅकेटला काय करायचं ठरलंय, ओपनिंग ब्रॅकेट येईपर्यंत स्टॅकमधले ऑपरेटर पॉप करायचे आणि प्रिंट करायचे, मायनस पॉप केला. ओपनिंग ब्रॅकेट पॉप करायची पण प्रिंट नाही करायची. झालं. त्यानंतर पुढे काय आता करायचंय, पुढचं काय आलं स्लॅश. आता स्लॅश आणि स्टार ह्यातली प्रायोरिटी कोणाला जास्त आहे, दोघांची प्रायोरिटी इक्वल आहे. त्यातला लेफ्टला पहिली प्रायोरिटी, लेफ्टवाला म्हणजे स्टॅकवाला, तर तो स्टार पॉप करा, प्रिंट करा. स्लॅशला पुश करा स्टॅकमध्ये. पुढे काय आला 3 ऑपरेंड कॉपी करा. एंडला आपण काय करतो, while not stack empty pop and print केलं. सो व्हॉट आन्सर वी गेट हिअर 2 3 प्लस एक्झॅक्टली चेक करा जरा एकदा, 8 2 मायनस स्टार 3 स्लॅश. परफेक्ट आहे, करेक्ट. आता यात नवीन काय आपण शिकलो या एक्झाम्पल मध्ये की ब्रॅकेट्सला काय ऍक्शन घ्यायची. तो ओपनिंग ब्रॅकेट स्टॅक मध्ये पुश करायचा आणि क्लोजिंग ब्रॅकेट आल्यावरती जोपर्यंत ओपनिंग ब्रॅकेट येत नाही त्यापर्यंत सगळ्या ऑपरेटर्स पॉप करायचे आणि प्रिंट करायचे किंवा कॉपी करायचं. इज दिस क्लिअर? So all these example one by one were slowly teaching you how to convert infix to postfix. Now let's summarize everything what we learned. Before we stop, let's understand summary of everything. So आपण एक्झाम्पल सगळे बघितले, आपण इन्फिक्सचं पोस्टफिक्स केलं आता. Correct, we have seen these answers. Now I'm giving you summary chart. जर आपण काय करतो लॉजिक पेपरवरती लिहितो, स्टेप्स लिहितो, त्याच्या ऐवजी आता मी काय केलं इथं तुम्हाला एक समरी चार्ट तयार केलाय. आता खाली इथं लिहून ठेवलं बघा इथं मी टॉस म्हणजे काय, टॉप ऑफ स्टॅक. नंतर करंट ऑपरेटर म्हणजे आपल्या एक्सप्रेशन आपण जी स्ट्रिंग घेतली EXP नावाची, तिथे EXP ऑफ आय म्हणजे करंट कॅरेक्टर ऑफ दॅट EXP, दॅट्स अ करंट ऑपरेटर. आता आपण काय करतो, चेक करतो की तो ऑपरेटर का ऑपरेंड आहे. जर ऑपरेंड असेल तर आपण काय करतो, ऑपरेंड म्हणजे काय, तो नंबर असेल किंवा अल्फाबेट असेल, व्हेरिएबलचं नाव असेल किंवा नंबर असेल. Copy it as it is in the postfix. Action clear? Next. आता काय करायचंय, जर ऑपरेंड नाहीये म्हणजे तो काय आहे, ऑपरेटर आहे. मग ऑपरेटर कुठले कुठले आहेत, प्लस मायनस स्टार स्लॅश, हे झाले अर्थमेटिक ऑपरेटर. आणि मग तुम्ही रेस टूला काय ठेवता तुमच्यावरती आहे, डॉलर घ्या किंवा मी घेतलेला आपण कॅरेट घ्या, कुठलाही चालेल. नंतर आता आपण काय करतो, ऑपरेटर असेल तेव्हा बघायचं की स्टॅक कम्पेअर करायचं ना स्टॅकच्या टॉपमोस्ट ऑपरेटरशी. पण कम्पेअर करायला स्टॅक एम्प्टी असेल तर काय करणार, सो आधी चेक करा स्टॅक एम्प्टी आहे का नाहीये. स्टॅक एम्प्टी असेल तर कम्पेअर होऊ शकत नाही, तर तो ऑपरेटर जो काय आहे तो कॉपी करा, सॉरी स्टॅकमध्ये पुश करा. क्लिअर? आता स्टॅक एम्प्टी नाहीये, मग टॉपमोस्ट ऑपरेटर जो आहे तो आणि करंट ऑपरेटर म्हणजे EXPFI हा कम्पेअर करा, हे दोन. ठीक आहे. मग कम्पेअर करताना काय गोष्टी होतील, 3 गोष्टी शकतात. एक तर प्रायोरिटी कमी आहे, जास्त आहे किंवा इक्वल आहे. 3 पॉसिबिलिटीज. करंट ऑपरेटर म्हणजे EXPFI म्हणजे करंट ऑपरेटर, त्याची प्रायोरिटी टॉपमोस्ट पेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे.
किंवा इक्वल आहे, हे 3 पॉसिबिलिटी आहेत. मग करंट ऑपरेटर म्हणजे EXP5 याची प्रायोरिटी जर टॉपमोस्ट पेक्षा हायर असेल तर आपण तो करंट ऑपरेटर स्टॅकमध्ये पुश करतो. करेक्ट. करंट ऑपरेटरची प्रायोरिटी जर टॉपमोस्ट पेक्षा लोअर असेल तर आपण काय करतो, स्टॅकमध्ये सगळे टॉपमोस्ट ऑपरेटर पॉप करतो, प्रिंट करतो आणि मग करंट ऑपरेटर पुश करतो. पॉप अँड कॉपी ऑल हायर अँड इक्वल प्रायोरिटी ऑपरेटर फ्रॉम स्टॅक अँड देन पुश करंट ऑपरेटर. ही नेक्स्ट स्टेप. क्लिअर. आता काय केस उरली, इक्वल असेल तर काय करायचं. इक्वल असेल तेव्हा बघायला लागतं असोसिएटिव्हिटी. असोसिएटिव्हिटी काय असू शकते, LR किंवा RL. मग जर LR असेल तर लेफ्टला प्रायोरिटी द्यायची. लेफ्टला म्हणजे कोण, स्टॅकला. मग स्टॅकचा ऑपरेटर पॉप करायचा आणि करंट पुश करायचा. क्लिअर. राईट टू लेफ्ट म्हणजे काय, राईट वाला म्हणजे करंट वाला, म्हणजे करंट वाला हायेस्ट आहे. मग काय नाही, करंट वाला म्हणजे ऑपरेटर स्टॅकमध्ये पुश करायचा. क्लिअर. आता काय पॉसिबिलिटी आहे की जर स्ट्रिंगचं एंड आले काय करतो आपण, जोपर्यंत स्टॅक एम्प्टी होत नाही तोपर्यंत ऑपरेटर पॉप करा आणि प्रिंट करा. करेक्ट. समजतंय. आता काय कुठली केस उरली, ब्रॅकेट्सची. ब्रॅकेट्सला काय करायचं, ओपनिंग ब्रॅकेट असेल तर स्टॅकमध्ये पुश करायची आणि क्लोजिंग ब्रॅकेट जेव्हा येईल तेव्हा काय करायचंय, जोपर्यंत ओपनिंग ब्रॅकेट येत नाहीत तोपर्यंत ऑपरेटर्स पॉप करा स्टॅकमधनं आणि कॉपी करा टिल यू गेट ओपनिंग ब्रॅकेट. समजतंय. आणि ह्याच्याशिवाय काही जर वेगळं कधी आलं तर तो ऑपरेटर किंवा ऑपरंट इनव्हॅलिड आहे, एरर देऊन टाका आणि थांबा. सो दिस इज व्हॉट इज अ कम्प्लीट समरी चार्ट. सगळ्यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या मस्तपैकी. आणि तुमचा टास्क काय आजचं, हे चार्ट बघायचा, सगळ्यात लिहिलेलं आहे सगळ्या स्टेप्स. आणि होमवर्क इज हा चार्ट वापरून तुम्ही सीचा प्रोग्राम लिहायचा, कोडिंग करायचंय. ओके, दॅट इज युअर नेक्स्ट टास्क. Now infix to prefix I'll explain the next lecture.